राज्यामध्ये लोकसभा, विधानसभा, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका अशा सगळ्या निवडणुका झाल्या आणि आता असं वाटत होतं की आता राज्यातल्या सगळ्या निवडणुका थांबल्या. मात्र अशामध्येच केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यसभा निवडणुकांची घोषणा केलेली आहे. महाराष्ट्रामधल्या 7 जागा आणि त्यासह देशातील विविध राज्यांमधून 37 जागांसाठीच्या निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली आणि त्यामध्ये 16 मार्च रोजी ही निवडणूक होणार आहे. राज्यामध्ये 7 जागा या राज्यसभेच्या आहेत आणि त्यासाठी महाविकास आघाडीची सर्वाधिक चर्चा आहे. नेमकी ही चर्चा काय आहे? शरद पवार यांचं नाव या निवडणुकीमध्ये पुढे येतंय. नेमकं काय चालू आहे महाविकास आघाडीमध्ये, यावरतीच आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी उन्मेष खंडाळे, आपण पाहताय माय महानगर लाईव्ह. राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे. राज्यसभेमधील महाराष्ट्रातील 7 जे राज्यसभेचे सदस्य आहेत ते येत्या एप्रिलमध्ये निवृत्त होणार आहेत. आपल्याला माहितीच आहे की राज्यसभाचं सदस्यत्व हे 6 वर्षांसाठी असतं. दर 2 वर्षांनी राज्यसभेच्या निवडणुका होत असतात आणि त्यामध्ये 1/3 सभासद हे निवृत्त होतात. त्यामध्येच देशातील विविध राज्यांमधील 37 सदस्य हे निवृत्त होत आहेत आणि त्यांच्या जागेवरती आता पुन्हा निवडणुका घेतल्या जाणार आहे आणि त्यासाठीची ही निवडणूक येत्या 16 मार्च रोजी होणार आहे. मात्र महाराष्ट्रात जी चर्चा सुरू आहे ती विशेष आहे. महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल झाला आणि त्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता गेलेली आहे. राज्यामध्ये महायुतीची सत्ता आलेली आहे. महायुतीला मोठ्या प्रमाणात बहुमत मिळालं. त्यांचं राज्यामध्ये सरकार स्थापन झालेलं आहे आणि आता याच संख्याबळानुसार राज्यसभेची निवडणूक होणार आहे आणि त्यामुळे राज्यातील 7 ज्या राज्यसभेच्या जागा आहेत त्यामध्ये शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शरद पवार हे निवृत्त होत आहेत. त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्याच फौजिया खान ज्या परभणीमधून येतात त्या निवृत्त होणार आहेत. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे मराठवाड्यातील नेते डॉक्टर भागवत कराड जे काही काळ केंद्रामध्ये अर्थ राज्यमंत्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं. त्याशिवाय धैर्यशील पाटील यांची देखील निवृत्ती होते आणि यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा देखील कार्यकाळ संपतोय. आणि सगळ्यात महत्वाचं नाव म्हणजे रिपब्लिकन पक्षाचे नेते, अध्यक्ष आणि सध्या केंद्रीय समाज कल्याण खात्याचे राज्यमंत्री असलेले रामदास आठवले. या सगळ्या 7 जणांचा निवृत्तीचा काळ जो आहे तो एप्रिलमध्ये आहे आणि त्यासाठीच या पदांसाठी राज्यसभेच्या निवडणूक होणार आहे. या 7 जागांमध्ये जर पक्षीय बलाबल पाहिलं तर भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये बहुमत आहे आणि ह्या बहुमताच्या जोरावरती हे महायुतीच्या 6 जागा निवडून येऊ शकतात. यामध्ये महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या 4 जागा असतील आणि प्रत्येकी 1-1 जागा ही शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या पक्षाला मिळू शकते. उरलेली 1 जागा आहे ती म्हणजे महाविकास आघाडीकडे निवडून येऊ शकते. कारण राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये मतांचा कोटा ठरलेला असतो. विधानसभेचे आमदार हे त्यासाठी मतदान करतात आणि विधानसभेमध्ये जे काही बलाबल आहे त्यानुसार महाविकास आघाडीचा 1 उमेदवार निश्चितपणे निवडून येऊ शकतो आणि या एका जागेसाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते, प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांचं नाव पुढे केलेलं आहे. शरद पवार यांनी राज्यसभेमध्ये पुन्हा जाण्याची इच्छा व्यक्त केली असं देखील संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. माननीय शरद पवार साहेबांशी जेव्हा माझी चर्चा झाली तेव्हा त्यांनी आपली भूमिका आणि इच्छा व्यक्त केली, होय मी राज्यसभेत जाणार आहे, जे मी उमेदवार आहे हे त्यांनी माझ्याकडे ती भूमिका व्यक्त केली, इच्छा व्यक्त केली की मी राज्यसभेसाठी उमेदवार म्हणून मी इच्छुक आहे आणि मी निवडणूक लढणार आहे. आता ह्याच्यावर महाविकास आघाडी चर्चा होईल कारण प्रत्येकाचे सदस्य निवृत्त होत आहेत. वयाच्या 85व्या वर्षी शरद पवार हे आता निवडणूक लढवणार का हा प्रश्न आहेच. कारण नुकतंच त्यांच्या पुतण्याचं निधन झालेलं आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. जरी राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार हा वेगळा पक्ष असला आणि शरद पवार गट हा वेगळा असला तरीही कौटुंबिक नातं हे कायम आहे आणि त्यामुळे आता
राज्यसभेसाठी शरद पवार यांचं नाव जेव्हा पुढं केलं जात आहे तेव्हा काँग्रेसची काय भूमिका असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. काँग्रेसनं अजून त्यांची भूमिका जाहीर केलेली नाहीये. मात्र उद्धव ठाकरे गटाकडून शरद पवार यांचं नाव पुढं केलं जातंय. महाविकास आघाडीची बैठक व्हायची आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये हे ठरेल की ही जागा शरद पवार गटाला द्यायची की काँग्रेस लढणार की उद्धव ठाकरे यांच्याकडूनच एखादा उमेदवार दिला जाणार. कारण एकच जागा निवडून येऊ शकते आणि या एका जागेसाठी शरद पवार यांचं जर नाव दिलं तर ते तिन्ही पक्षांना मान्य होण्यासारखं आहे. महाविकास आघाडीची परिस्थिती आहे ती पाहिली तर शरद पवार हे केंद्रामध्ये असणं हे महत्वाचं आहे असं संजय राऊत वारंवार सांगतायत. त्यामुळे शरद पवार सारखा जर उमेदवार दिला तर महाविकास आघाडी एकत्रितपणे ही निवडणूक लढेल आणि त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न देखील करेल. मात्र त्याच वेळी आज संजय राऊत यांनी विधान परिषदेसाठी देखील एक नाव पुढे केलेलं आहे आणि ते म्हणजे स्वतः शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं. माजी मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे हे विधान परिषदेचे सदस्य आहेत आणि त्यांचा कार्यकाळ हा येत्या मे मध्ये संपतोय. मे मध्ये विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे जर या दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार दिले तर काँग्रेसची भूमिका काय असणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. एकदा बैठक झाल्यानंतर संख्याबळाच्या अनुषंगानं त्यामध्ये जरूर आम्ही साधक बाधक चर्चा करू आणि त्यानंतर निर्णय घेऊ. इकडे अशा चर्चा होत असताना महाविकास आघाडीमध्ये जाणीवपूर्वक काँग्रेसला टाळण्याचा प्रयत्न होतो. नाही, तर पुढे टाळण्याचा काही विषयच नाही. कारण आमचंही संख्याबळ शेवटी या गोष्टींमध्ये कोणताही पक्ष मग आमचा असेल आणि इतरही पक्ष असेल परवाने निर्णय घेऊ शकत नाही. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत हा मार्ग जो आहे हा आमच्यासाठी अनिवार्य आणि त्याच मार्गाने आम्ही जाऊ. काँग्रेस या दोन्ही ठिकाणी जर पाठिंबा देत असेल महाविकास आघाडी म्हणून तर काँग्रेसचा एकही उमेदवार हा ना राज्यसभेत जाऊ शकतो ना विधान परिषदेमध्ये. खरं पाहिलं तर विधान परिषदेमध्ये प्रज्ञा सातव यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशानंतर त्यांची एक जागा आधीच रिक्त झालेली आहे. मात्र असं सगळं असताना काँग्रेस फक्त दोन्ही पक्षांना म्हणजेच महाविकास आघाडीतील शरद पवार गट आणि ठाकरे गटाला जर पाठिंबा देणार असेल तर त्यांच्या हाती काहीच उरत नाही अशी सध्याची सगळी परिस्थिती आहे. तर दुसरीकडे महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे 4, शिंदे गट आणि अजित पवार गट या दोन्हीचे प्रत्येकी एक उमेदवार हे राज्यसभेवर निवडून जाऊ शकतात. येत्या काळामध्ये यासाठी महाविकास आघाडीची बैठक होईल आणि या बैठकीमध्ये नेमकं काँग्रेसचं काय ठरतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या संबंधीच्या अधिक बातम्या तुम्हाला माय महानगर या आमच्या वेबसाईटवरती पाहता येतील. त्यासोबतच माय महानगरच्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही या संबंधीचे अधिक व्हिडिओ पाहू शकता. तुम्ही जर अजून माय महानगरला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.